ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं, बेगानी है ये बागी हवाएं हवाएं, ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं. Hello, this is our day 3. We started from Kandy and today we will go to Nuwara area. And from Kandy to Nuwara area, on the route, we have come to an amazing spot which is Ambuluwa Towers. ले जाए जाने कहाँ ना मुझको खबर ना तुझको पता. आज आपण आजच्या इटनरी बरोबरच पाहूयात काही महत्त्वाच्या अशा गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्रीलंकेला व्हिसा लागतो का, आणि जर लागत असेल तर तो मिळवायचा कसा. उत्तर अगदी सोपं आहे. श्रीलंकेला यायला व्हिसा जरूर लागतो, पण तो अगदी घर बसल्या ऑनलाईन मिळवता येतो. याची जी एक्झॅक्ट लिंक आहे ना, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता हा व्हिसा तुम्ही जर बराच आधी अप्लाय केलात तर तुम्हाला ईमेलवर नुसतं अप्रुव्हल येईल, आणि मग बरोबर 1 आठवडा आधी तुम्हाला त्यांची ईमेल येईल आणि त्या ईमेल थ्रूच व्हिसा येईल. आणि हा व्हिसा म्हणजे असं काहीतरी मोठं कार्ड किंवा ई कार्ड असं काहीही नसून एक अगदी छोटीशी अशी ईमेल आहे. म्हणजे आम्ही जाईपर्यंत वी वर नॉट शुअर की हाच व्हिसा आहे का तिकडे गेल्यावर ऑन अरायवल व्हिसा कलेक्ट करायचा आहे. पण मग नंतर समजलं की जी ईमेल येते दॅट इट सेल्फ इज सफिशियंट फॉर यू टू एंटर अँड ट्रॅव्हल इन श्रीलंका. त्या ईमेलचा स्क्रीनशॉटसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देते तुम्हाला, सो दॅट यू वॉन्ट गेट कन्फ्युज्ड द वे वी डिड. आज आपण चाललो आहोत अंबुलुआवा टॉवरला. हा टॉवर साधारणपणे समुद्र सपाटीपासून 3500 मीटर इतका उंच आहे आणि ह्या टॉवरची उंची 54 मीटर एवढी आहे. इथलं तिकीट 2000 श्रीलंकन रुपीज पर पर्सन एवढं आहे. गाडी अगदी पायथ्यापर्यंत जाते, पण एंट्रन्सपासून ते पायथ्यापर्यंतचा रस्ता हा बराच घाटाचा आहे आणि म्हणून खूप सारे ड्रायव्हर इथे यायला जरा कंटाळा करतात. एंट्रन्सलाच तुम्हाला रिक्षा मिळेल आणि रिक्षाचं टू अँड फ्रो म्हणजे अंबुलुआवा टॉवरच्या एंट्रन्सपासून म्हणजे जिथे आपण तिकीट काढतो तिथपासून ते टॉवरच्या पायथ्यापर्यंत तुम्हाला रिक्षा घेऊन जाते आणि पुन्हा आणून सोडते. आणि या टू अँड फ्रो जर्नीचं साधारण पैसे तुमचे 1500 श्रीलंकन रुपीज एवढे होतात. अंबुलुआवा टॉवरच्या इथेच बायोडायव्हर्सिटी आणि रिलिजन डायव्हर्सिटी अशा 2 प्रकार आहेत, त्यामुळे तुम्ही एकाच अंगणात बघू शकता. आपण समोर बघतोय हे हिंदू मंदिर आहे, इकडे आहे ही मशीद आहे मुस्लिम लोकांची, इकडे चर्च हे व्हाईट दिसतंय हे, आणि थोडंसं इकडे गेलं की हे बुद्ध विहार आहे. सो असं त्यांनी इथे केलेलं आहे. सगळ्या सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. वर गेल्यावर सगळ्यात बेस्ट गिफ्ट म्हणजे अमेझिंग असे व्ह्यूज आहेत. ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं, बेगानी है ये बागी हवाएं हवाएं, ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं, ले जाए जाने कहाँ ना मुझको खबर ना तुझको पता. आणि सगळ्यात गंमत म्हणजे अगदी निमुळता होत जाणारा रस्ता. म्हणजे अगदी एक माणूस जेमतेम चालू शकेल असा हळूहळू रस्ता निमुळता होत जातो. बनाती है जो तू वो यादें जाने संग मेरे कब तक. पोट कमी करायचं असेल तर यू हॅव टू क्लाइंब अंबुलुआवा टॉवर, कारण इकडे आल्यावर आपलं असं पोट दाबलं जातं. हे बघा, त्यामध्ये कमी होतं अशी इथे श्रद्धा आहे. आणि म्हणून खाली 4 देवळं आहेत 4 धर्माची.
म्हणजे एका धर्माच्या देवाने तुमचं नाही ऐकलं तर यू हॅव एन ऑप्शन. ओके, सो पोट कमी करायचा टॉवर म्हणजे अंबुल व्हावा. काय वेळ तसा? नो. येस. फिनिश लाईनला आलोय आम्ही. तुझको मैं रख लूं वहाँ जहाँ पे कहीं है मेरा यकीन. मैं जो तेरा ना हुआ किसी का नहीं, किसी का नहीं. ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं. बेगानी है ये बागी हवाएं हवाएं, ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं. ले जाए जाने कहाँ ना मुझको खबर ना तुझको पता. या टॉवरच्या पायथ्याशी एक अमेझिंग कॅफे आहे आणि या कॅफेचं फूडही सिम्पली ऑसम होतं. इंटरनॅशनल कार्ड सुद्धा या कॅफेच्या इथे चालतं. बनाती है जो तू वो यादें जाने संग मेरे कब तक चले. इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले. ख्यालों का शहर तू जाने तेरे होने से ही आबाद है. हवाएं हक में वही है आते जाते जो तेरा नाम ले देती है जो सदाएं. हवाएं हवाएं न जाने क्या बताएं. हवाएं हवाएं ले जाए तुझे कहाँ. हवाएं हवाएं ले जाए मुझे कहाँ. हवाएं हवाएं. अंबुलुवावा टॉवरच्या परिसरातच एक महाविष्णूचं असं सुंदर मंदिर आहे. इथलं दर्शन घेऊन आता आपण जाऊया भक्त हनुमान मंदिराकडे. विश्वासाची संजीवनी दे, दूर होऊ दे शंका. द्वेषाची अन अविचाराची दहन होऊ दे लंका. भीमरूपी महारुद्रा, विश्वासाची संजीवनी दे, दूर होऊ दे शंका. द्वेषाची अन अविचाराची दहन होऊ दे लंका. तू शुद्ध भाव दे, भक्ती दे, अन्याय हारण्या शक्ती दे. तू शुद्ध भाव दे, भक्ती दे, अन्याय हारण्या शक्ती दे. आपण मंदिराच्या इथे आहोत. हे चिन्मया मिशन द्वारा स्थापन केलेलं लंकेतलं मोठं असं हनुमान मंदिर आहे आणि अत्यंत सुंदर अशी हनुमंताची आत मूर्ती आहे. ह्या जागेचं वैशिष्ट्य असं सांगतात की ह्या टेकडीपासनं म्हणजे ह्या जागेला रंबोडा म्हणतात. तर आम्ही आपले रंबोडा वॉटरफॉल्स म्हणत होतो. तर ते तसं नाही आहे. 2 हिल्स आहेत. म्हणजे ही एक टेकडी आहे, मध्ये व्हॅली आहे आणि त्याच्या पलीकडे एक टेकडी आहे. तर ह्याला रंबोडा नाही आहे, ते रामबोडा. रामबोडा म्हणजे रामाची आर्मीचा तळ होता हा, म्हणून हा रंबोडा. आणि रावणबोडा म्हणजे रावणाच्या आर्मीचा तळ असलेली जागा. आणि अजून ह्याचं वैशिष्ट्य हनुमंताशी निगडीत असं आहे की हनुमंतांनी ह्या टेकडीपासून सीतामाईंच्या शोधाला सुरुवात केली. म्हणजे जर 2 गोष्टींचा आपण ताळमेळ लावायचा म्हटला तर सुंदरकांडात वर्णन केल्याप्रमाणे हनुमंत प्रथम येतात लंकेत. मग ते लंकिनी राक्षसीला भेटतात, तिचा उद्धार करतात आणि त्यानंतर सीता शोधायला जातात. ते रावणाच्या महालात जातात, तिथे त्यांना सीतामाई दिसत नाही. मग ते एका घरात येतात जिथे बाहेर तुळशी वृंदावन असतं. तर त्यांना वाटतं की ह्या सगळ्या राक्षसांच्या राज्यात तुळशी वृंदावन कुठून आलं, म्हणून ते तिथेच थोडा वेळ थांबतात. तर तेवढ्यात एक माणूस उठतो आणि सकाळी सकाळी श्रीराम असा जप करतो. तर हनुमंत म्हणतो की अरे हा तर आपलाच आहे. म्हणजे काय तर प्रातःकाळी जो श्रीरामांचं नाव घेतो किंवा श्रीरामाचं नाव घेणारा प्रत्येक भक्त हा हनुमंताचा आप्त आहे. आणि मग त्यांना कळतं की हे विभीषणाचं घर आहे. आणि विभीषणाचं घर आहे कळल्यावर विभीषणालाही अतिशय आनंद होतो. विभीषण हनुमंताला विचारतात की श्रीराम मला शरणार्थी घेतील का, मी तर निशाचर पंथात जन्माला आलेलो आहे. आणि तो एकंदरीत सुंदरकांडातली डायलॉग अतिशय सुंदर आहे. तर त्यातला नंतर जे शेवटचा प्रश्न
हनुमंत विचारतात तो असा की सीतामाईंना कुठे ठेवलंय हे तुम्हाला माहिती आहे का? आणि विभीषण हनुमंताला सीतामाईंची जागा, म्हणजे तेव्हा अशोकवनात सीतेला ठेवलेलं असतं सीतामाईला, ती जागा विभीषण हनुमंताला सांगतात. तर मला वाटतं जर दोन्ही गोष्टींचा आपण ताळमेळ लावायचा धरला की हनुमंताने इथनं सीता शोधायला सुरुवात केली आणि सुंदरकांडात वर्णन केलेलं हनुमंत विभीषण भेट, तर हा विभीषणाचा पॅलेस होता किंवा इथे विभीषणाच्या राहायची जागा होती असंही म्हणता येईल. दुष्टवृत्ती संहार करत संचार करत ये हनुमंता. आजचा आपला मुक्काम आहे नुआरा एलियाला आणि जाता जाता वाटेत आपण एक टी प्लांटेशन व्हिजिट करणार आहोत. पण त्याच्या आधी जरा बघूया आपल्याला काही कुठे खायला मिळतं आहे का. ऑन दी वेज एकदम असं सिम्पल होम ओन रेस्टॉरंट आहे. खरं याला रेस्टॉरंट म्हणण्यासारखंही नाही आहे. इट्स अ व्हेरी स्मॉल ढाबा टाईप ऑफ सेटअप. जिथे आम्ही गेलो आणि आम्हाला होम कुक्ड मील अतिशय टेस्टी असं मिळालं. म्हणजे वी टेस्टेड कारल्याची भाजी इन श्रीलंका. ओव्हरऑलच त्यांचं राईस अँड करीचं जे कॉम्बिनेशन होतं ते अप्रतिम होतं. हां कसं आहे बाबा? मस्त आहे ते. कारल्याची भाजी खूप छान आहे. काय काय आहे हे? तेच बघतोय आता. दाल दिसतीये, कारल्याची भाजी आहे, सॅलड आहे आणि ही कशाची कळत नाही भाजी. फरसबी आहे. टाईप ऑफ फरसबी. मम्मा काय पितेस? ऑरेंज ज्यूस. व्हाईट कलरचं. दिस इज श्रीलंकन ऑरेंज ज्यूस. दिस इज ऑरेंज. पण मस्त आहे आणि विदाऊट शुगर घेतला आहे तरीसुद्धा आंबट नाही आहे बिलकुल. हाऊ डज इट लुक फ्रॉम आउटसाईड विचारून दिला. हाऊ डज दिस लुक फ्रॉम आउटसाईड? दिस इज ऑरेंज राईट? हाऊ डज इट लुक फ्रॉम आउटसाईड? हे ऑरेंज ज्यूस व्हाईट दिसत असलं तरीसुद्धा ऑरेंज मात्र एकदम आपल्यासारखे ऑरेंजेस बाहेरनं ऑरेंज कलरचे होते. ऑन द वे आपण डॅमरो टी फॅक्टरीला आलेलो आहोत. दिस इज अ टी प्लांटेशन अँड टी फॅक्टरी. शायद मेरी शादी का ख्याल, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है. This is High Tea Lounge and their shop. Damro also has got the plantation visit or the plantation tour almost for 1 to 2 hours and they have the factory tour. त्यांची फॅक्टरी टूर आणि टी टेस्टिंग हे फ्री आहे. वेरॅज जी प्लांटेशन टूर आहे दॅट ऑलमोस्ट कॉस्ट यू 15 to 20,000 श्रीलंकन रुपीज. ले जाए जाने कहाँ ना मुझको खबर ना तुझको पता. ओ चेहरा क्यों मिलता तेरा यूं ख्वाबों से मेरे, ये क्या राज